हॅलो गाईज, प्रियंका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काठापदराच्या साडीचं कलेक्शन पाहणार आहोत. काठपदर साडी प्रत्येक महिलेकडे असते, पण प्रत्येकाकडे असणारी जी काठपदर साडी आहे ती छान दिसेलच असं नाही. त्यामुळे काठपदर साडी सिलेक्ट करताना आपल्याला काही टिप्स फॉलो करायच्या आहेत. काठपदर साडीमध्ये तुम्ही सिल्क साडी तुम्हाला चूज करायचं आहे. बघा, कुठलंही फंक्शन असेल, लग्न असेल आणि जेव्हा आपण वेगवेगळ्या पार्टीजला जातो तेव्हा आपण काठपदर साडीला जास्तीत जास्त इम्पॉर्टन्स देत असतो. म्हणजे काठपदर साडी ही आपली प्रायोरिटी असते. प्रत्येक स्त्रीकडे काठपदर साड्या ह्या असतातच आणि काही काही वेळेस तर काय होतं की काठपदर साड्या अशाच पडून असतात. तर अशा वेळी तुम्ही लग्न सराई असेल, कुठलं फंक्शन असेल, काही कार्यक्रम असतील तर त्यावेळी तुम्ही काठपदर साडी नक्की वेअर करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माधुरी दीक्षित सारख्या ज्या काठपदर साड्या आहेत त्या तुम्हाला मी कलेक्शन दाखवणार आहे. त्या तुम्ही कुठल्याही साड्या ज्या तुम्हाला आवडतील त्या सिलेक्ट करून त्या तुम्ही घ्या आणि नक्कीच वेअर करून तुमचा लुक स्टायलिश बनवून घ्या. यामध्ये येवला पैठणी असेल, बनारसी सिल्क असेल, कांजीवरम असेल, अशा वेगवेगळ्या साड्यांमध्ये वेगळे पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतील. काठपदर साडी सिलेक्ट करताना कधीही त्याची जी बॉर्डर असते ती जास्त जाडसर आणि मोठी बॉर्डर सिलेक्ट करू नका. लहान बॉर्डरच्या काठपदर साडी तुमचा लुक स्टायलिश करतात. तुम्ही नऊवारी साडीमध्ये सुद्धा काठपदर साडी सिलेक्ट करू शकता. युनिक सुद्धा काहीतरी वाटेल. काठपदर साडीच आहे पण ती नऊवारी टाईप तुम्ही वेअर करू शकता. साडी सिलेक्ट करताना त्याच्यावरती कॉन्ट्रास्ट ब्लाऊज जर तुम्ही वेअर केला तर तो खूप छान दिसेल. जसं की लाल कलरची साडी असेल आणि त्याच्यावरती तुम्ही जर पिवळ्या कलरचा ब्लाऊज घातलात तर ते कॉन्ट्रास्ट खूप छान आणि युनिक दिसतं. म्हणजे तुम्ही साडी सिलेक्ट करताना अशी करा की ज्याच्यावरती कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असेल. अशा बऱ्याचशा काठपदर साड्या असतात की त्याचा कलर वेगळा आणि ब्लाऊजचा कलर वेगळा असतो आणि काठपदर साडीवरती कॉन्ट्रास्ट ब्लाऊज जास्त खुलून दिसतो. तर अशा प्रकारे माधुरी दीक्षित पॅटर्नमध्ये जर तुम्ही काठपदर साडी सिलेक्ट केली आणि ती वेअर केली तर फंक्शनमध्ये तुम्ही चार चौघींमध्ये उठून दिसाल, युनिक दिसाल, स्टायलिश दिसाल, क्लासिक दिसाल. तर तुम्हाला या साडीच्या डिझाईन, साडीचे पॅटर्न आवडले असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, सर्वांसोबत शेअर करा. थँक्यू.